सैफ अली खानवर चाकू हल्ला करणाऱ्या आरोपीचं बांगलादेश कनेक्शन समोर आलंय। आरोपी मोहम्मद शहजाद बांगलादेशी नागरिक असल्याचा दावा करण्यात आलाय आणि त्यामुळे यातून देशात अवैध घुसखोरीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। काय आहे आरोपीचं बांगलादेश कनेक्शन, बघूया एक रिपोर्ट। सैफच्या हल्लेखोराचं बांगलादेश कनेक्शन। मोहम्मद शहजाद बांगलादेशी नागरिक। शहजादकडे भारतीय असल्याचे पुरावे नाहीत। सैफवर चाकू हल्ला करणारा मोहम्मद शहजाद हा बांगलादेशी असल्याची मोठी माहिती पोलीस तपासातनं समोर आली आहे। पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे भारतीय असल्याचे कोणतेही पुरावे नसल्याचं पोलिसांनी म्हटलंय। तो बांगलादेशातून भारतात अवैधरित्या आला आणि ओळख पटू नये म्हणून त्यानं विजयदास असं नाव बदलल्याचा दावाही पोलिसांनी केलाय। अटक याला ज्यावेळेस आम्ही केली त्याच्याकडे जी विचारपूस केली त्या अनुषंगाने त्याची जी उत्तरं आणि त्याच्याकडे जे काही साहित्य मिळालेलं आहे त्या साहित्याच्या अनुषंगाने प्रथमदर्शनी असं वाटतोय की हा एक बांगलादेशी नागरिक आहे। त्या अनुषंगाने आम्ही पुढील तपास करत आहोत। पोलिसांनी जरी आरोपी बांगलादेशी असल्याचा दावा केला असला तरी मात्र आरोपीच्या वकिलांनी कोर्टात पोलिसांचा दावा फेटाळलाय। मोहम्मद शहजाद हा भारताचाच रहिवासी असल्याचं वकिलांचं म्हणणं आहे। अब पहली बात तो कोई ऐसा प्रूफ नहीं है कि वो प्रॉपर बांग्लादेशी है, वो 6 महीने पहले आए। इट इज अ रॉन्ग स्टेटमेंट। कहाँ का रहिवासी है सर? कोई जानकारी अगर आप यहीं पे वो रह रहा था, 7 साल के ऊपर से वो रह रहा है और परिवार यहीं पे है और मुंबई में है। आरोपी शहजाद हा बांगलादेशी असल्याचा दावा पोलिसांनी केल्यानंतर त्यावरून आता राजकारण सुरू झालंय। किरीट सोमय्या तर थेट ठाण्यातल्या कासार वडवली इथल्या लेबर कॅम्पमध्ये गेलेत। बिल्डरांकडनं कामासाठी बांगलादेशी नागरिक अवैधरित्या आणले जात असल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय। तर मुंबई पालिकेच्या निवडणुका जवळ आल्यानं विषय दुसरीकडे वळवण्यात येत असल्याचं रोहित पवारांचं म्हणणं आहे। सैफ अली खान याच्यावर हल्ला करणारा मोहम्मद शहजाद हा घुसखोर बांगलादेशी आहे। त्याची अटक मुंबई पोलिसांनी केली, मी धन्यवाद देतो। महाराष्ट्र पोलिसांना मी आवाहन करतो त्यांची या बांगलादेशी रोहिंग्यांच्या विरोधातली कारवाई तीव्र करावी, या सगळ्यांना पुन्हा बांगलादेश पाठवावं। पोलिसांनी आता वेगळी भूमिका घेत पोलीस जिथं कमी पडलेत मग आता पोलीस सुद्धा राजकीय नेत्यांसारखं नाही तर राजकीय नेत्यांचा आदेश घेऊन या सगळ्या गोष्टीला आता कुठेतरी वेगळ्या दिशेने घेऊन चाललेत। मग असं म्हणावं लागेल की हा जो मारेकरू आहे आणि हा विषय थोडा बांगलादेशकडे जो घेऊन नेला जात आहे, मग आपल्याला म्हणावं लागेल मुंबईचं इलेक्शन जरा जवळ आलेलं दिसतंय। दरम्यान सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला। कट्टरपंथीयांकडनं सैफवर हल्ला तर झाला नाही ना अशी शंका जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केली होती। आता आरोपीला बेड्या ठोकल्यानंतर आव्हाडांनी हिंदूंची माफी मागावी अशी मागणी खासदार नरेश मस्केंनी केली आहे। हल्ला मुंबईत होतो, तो बांगलादेशी आहे असा संशय येतो, तो कुठल्या धर्माचा आहे? आव्हाड साहेब याचं उत्तर द्या आणि तुम्ही जे विधान केलं होतं त्याबद्दल तुम्ही समस्त हिंदू जनांची माफी मागा। आणि माझी पोलिसांना विनंती आहे, गृह खात्याला विनंती आहे, नक्की तो हल्लेखोर आणि ठाणं यांचं कनेक्शन काय? गेल्या काही वर्षात हजारो बांगलादेशी अवैधरित्या देशात शिरल्याचा आरोप मंत्री नितेश राणेंनी केलाय। कुणाच्या आशीर्वादानं बांगलादेशी भारतात येतात असा सवालही राणेंनी उपस्थित केलाय। त्यामुळे बांगलादेशींना मदत करणाऱ्यांपर्यंत आमचं सरकार पोहोचणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय। मतदान यादी अगर व्यवस्थित पद्धतीने तपासली त्याच्यामध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानच मतदान करण्यासाठी आता बाहेर यायला लागलेले आहेत। मग त्यांना ज्या मदत करणाऱ्या ज्या शक्ती आहेत, बघा तो सैफ अली खानला वर चाकू हल्ला करणारा तो बांगलादेशी महत्त्वाचा नाही, पण त्याला आणणारा जो व्यक्ती आहे, त्याला साथ देणारा जो व्यक्ती आहे, त्यांना डॉक्युमेंट पुरवणारा जो व्यक्ती आहे, त्या लोकांपर्यंत आमचं सरकार पोहोचणार आहे। मोहम्मद शहजाद हा बांगलादेशातून भारतात आला असेल तर नक्कीच देशासाठी चिंतेची बाब आहे। त्यामुळे अशा घुसखोरांची नाकाबंदी करण्याची नितांत गरज आहे। या घटनेवरनं महाराष्ट्रात अवैध घुसखोरांचा मुद्दा पुन्हा अधोरेखित झालाय। सरकार यावर कठोर पावलं उचलेल अशी अपेक्षा करायला सैफवरील चाकू हल्ल्याची घटना पुरेशी आहे, एवढं मात्र नक्की।
मनश्री पाठक, मनोज कुलकर्णीसह शुभम कोळी, झी 24 तास, मुंबई.